सर्वांना जय येशू, जय मसीह की सलाम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन अन्य भाषा म्हणजेच काय? अन्य भाषा ही समजणारी भाषा आहे की ना समजणारी भाषा? थोडक्यात आपण आज पवित्र शास्त्र बायबल मराठी ह्याच्यातून प्रेषितांचे कृत्ये अध्याय 2 त्याच्यातलं पहिलं वचन आपण बघूया. ह्याच्यात काय लिहिलं आहे. कारण की नावाने पास्टर सेवक आज उभे राहिले आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे की राबा राबा शाकाटा राबा रियाला बाबा अबालाबा शाबालाबा हे जे बोलतात त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की अन्य भाषा ही लोकांना ना समजणारी भाषा, तर ही भाषा फक्त देवालाच समजते असं म्हणून त्यांचं म्हणणं आहे. आणि ते लोकांनाही असंच शिकवितात की तुम्ही प्रत्येकजण अन्य भाषामधून प्रार्थना करा आणि अन्य भाषामधून बोला. कारण की जेव्हा तुम्ही अन्य भाषेतून बोलणार तेव्हाच पवित्र आत्मा तुमच्या सोबतीला राहील, नाहीतर तुमच्या सोबतीला पवित्र आत्मा राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण पवित्र शास्त्र बायबल अनुसार समजून घेऊया की पवित्र शास्त्र बायबल ह्याविषयी काय सांगते. आणि तुमच्या समोर मी प्रेषितांचे कृत्ये अध्याय 2 त्याचं पहिलं वचन आणि ते मी तुमच्या समोर ठेवतोय. बघा त्या वचनमध्ये काय लिहिलं आहे. बायबल याविषयी काय म्हणते. पेंटकास्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एका ठिकाणी जमले असता. स्वर्गात जाण्याच्या वेळेस म्हणजेच प्रभू येशूने ज्या वेळेस त्याच्या सोबत असणाऱ्या सर्व प्रेरित जे त्यांच्या सोबतीला होते त्यांनी सांगितलं की मी आता स्वर्गात जातो आणि जसं मी तुमच्या डोळ्यासमोरून जातोय तसंच मी तुमच्या डोळ्यासमोरच येईल. आणि जे माझ्यावर विश्वास ठेवतात, जे मला ओळखतात आणि जे मला ओळखत नाही तेही मला बघतील जेव्हा मी स्वर्गातून येईल खाली, तेव्हा मला सर्व डोळे मला बघतील. हालेलुया. कारण की प्रभू येशू देवाने सांगितलं होतं की आता मी स्वर्गात जातो आणि स्वर्गात गेल्यावर मी पवित्र आत्मा तुमच्या मदतीसाठी, तुमच्या सहाय्यकसाठी पवित्र आत्मा येईल. पवित्र आत्मा येईल आणि पवित्र आत्मा तुम्हाला सर्व गोष्टी समजवेल आणि खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे सर्व. म्हणजेच प्रभू येशूने त्यांना सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी प्रभू येशू स्वर्गारोहण झाला त्या दिवसापासून हे सर्व प्रेरित पवित्र आत्माशी वाट बघत होते आणि ते प्रत्येक दिवशी एकत्र गोळा होऊन प्रार्थना करीत होते. आणि जेव्हा पेंटेकास्ट म्हणजेच 50वा दिवस आला तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. हालेलुया. आपण पुढच्या वचनमध्ये बघूया की पुढं काय झालं. दुसरं वचन मी तुमच्या समोर ठेवतोय आणि ते वचन बघा काय लिहिलं आहे. आणि ह्याच्यात काय लिहिलं आहे की अचानक आकाशातून आवाज ऐकू आला. हालेलुया. आणि तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता. सोसाट्याने
वाहणाऱ्या वारांसारखा होता. ज्या ठिकाणी ते बसले होते त्या आवाजाने ते घर भरून गेलं. ज्या ठिकाणी प्रेरित बसले होते त्या ठिकाणी जो आवाज आकाशातून मोठ्याने आला त्या आवाजाने ते घर भरून गेलं. आणि पुढं काय झालं आपण बघूया. म्हणजेच 50वा दिवस होता तेव्हा सर्व गलिली यहुदी लोक एका ठिकाणी जमले होते. ते यरूशलेममध्ये एका ठिकाणी जमले होते आणि अचानक आकाशातून आवाज ऐकू आला. हालेलुया. म्हणजेच तो आवाज जोरजोरात वाहणाऱ्या वारासारखा होता आणि त्या आवाजाने ते घर भरून गेलं. आणि पुढं काय झालं. तिसरं वचन मी हे तुमच्या समोर ठेवतोय. काय लिहिलंय याच्यात ते तुम्ही नीट बघा. त्यांनी अग्नीच्या ज्वालासारखे काहीतरी पाहिले. त्या ज्वाला विभक्त होत्या आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या. कारण की त्या लोकांनी अग्नीच्या जिभांसारख्या काहीतरी पाहिल्या. त्यांना ते दिसत होत्या. त्यांना ते अग्नीसारख्या जिभ्या दिसत होत्या. म्हणजेच विभक्त म्हणजेच वेगवेगळ्या झालेल्या अग्नीच्या जिभ्या त्यास दिसल्या. ज्या ठिकाणी ते सर्व गलिली लोक यहुदी लोक अनेक राष्ट्रातून अनेक देशातून अनेक राष्ट्रातून आलेले होते. त्यांना सर्वांना त्या अग्नीच्या जिभ्या ह्या दिसल्या. म्हणजेच त्यांना त्या जिभ्या दिसत होत्या. हालेलुया. पुढे काय लिहिलंय बघ आपण. पुढच्या वचनमध्ये काय लिहिलंय बघ आपण. 4थं वचन मी तुमच्या समोर ठेवतोय. ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. हालेलुया. आणि हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता. म्हणजेच बोलण्यासाठी शक्ती मिळाली. तेव्हा ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. म्हणजेच अन्य भाषा बोलू लागले. आणि ही भाषा समजणारी भाषा होती की ना समजणारी भाषा हे आपण पुढच्या वचनमध्ये बघूया. आणि ते वचन मी 5वं वचन तुमच्या समोर ठेवतोय. आणि 5व्या वचनमध्ये काय लिहिलं आहे ते तुम्ही नीट बघा. त्यावेळी यरूशलेमामध्ये काही फार धार्मिक लोक राहत होते आणि ते जगातील प्रत्येक देशाचे होते. म्हणजेच आकाशाखालील प्रत्येक राष्ट्रांमधून देशामधून आलेले सर्व भक्त यहुदी यरूशलेममध्ये राहत होते. त्यावेळेस हे सर्व गोष्टी समजण्यासाठी तुमच्या समोर मी 6वं वचन ठेवतोय. आणि या वचनमध्ये काय लिहिलं आहे आणि 6वं वचन हे तुमच्या समोर. आणि या सर्व लोकांपैकी मोठा गट हा तो आवाज एक तिथं आला आणि ते आश्चर्यचकित झाले. कारण की प्रेरित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वतःची भाषा त्यांना ऐकायला मिळाली. कारण की तिथं जे गलिली लोक जे अन्य भाषातून बोलत होते, जेव्हा पवित्र आत्माने त्यांना बोलण्यासाठी सामर्थ्य शक्ती दिली होती आणि तेव्हा जे लोक अन्य भाषेतून बोलत होती आणि सर्व राष्ट्रांमधून देशांमधून आलेले सर्व भक्त यहुदी त्यांची स्वतःची भाषा त्यांना ऐकायला मिळाली त्यांच्यापासून.
म्हणजेच जे लोक निरनिराळ्या भाषा अन्य अन्य भाषा बोलत होते आणि जो आकाशातून आवाज मोठा आला तो आवाज ऐकून तिथला जो समुदाय होता तो तो आवाज ऐकून तिथं आला, त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी येऊन ते आश्चर्यचकित झाले की प्रेषित बोलत होते. जे लोक अन्य भाषेतून बोलत होते ती भाषा त्यांना समजत होती. ह्याच्यामुळे की ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांना समजत नव्हतं की हे अचानक कस काय बोलायला लागले, प्रत्येक राष्ट्राची भाषा कस काय बोलू लागले. म्हणून ते आश्चर्यचकित झाले. हालेलुया. आणि जी भाषा पवित्र आत्माने दिली होती ती भाषा सर्व लोकांना आपापल्या स्वतःच्या भाषात ऐकायला मिळाली. म्हणजेच जी भाषा पवित्र आत्माने दिली होती ती भाषा समजणारी भाषा होती. या वचनाच्या माध्यमातून हे स्पष्ट होते की अन्य भाषा ही समजणारी भाषा होती. मग हे जे पास्टर सेवक जे सांगत असतात की अन्य भाषा ही लोकांना समजणारी भाषा नाही तर ही भाषा देवाला समजते असं म्हणून लोकांसमोर ते प्रश्न करतात आणि लोकांना सांगत असतात आणि लोकांना जबरदस्ती अन्य भाषा बोलण्यासाठी लावतात, बोलायला लावतात. तर राबा शाबा शाखाटा राबा आबालाबा शाबालाबा वाले तुम्ही जे लोकांना सांगतात की अन्य भाषा ही देवाला समजते तर ही भाषा लोकांना समजत नाही. मग जेव्हा पवित्र आत्मा उतरला तेव्हा जी भाषा त्यांना दिली होती ती भाषा आकाशाखालील प्रत्येक राष्ट्रांमधून देशामधून जे लोक आले होते त्यांना ती भाषा आपापल्या स्वतःची भाषा अशी का समजत होती. त्यांना ती सर्व भाषा त्यांना का समजत होती. कारण की देवाने दिलेली ही भाषा समजणारी भाषा होती. कारण की जेव्हा देव देतो तेव्हा तो देव चांगलाच. सेवक पास्टर जे राबा राबा शाखाटा राबा रियाला बाबा आबालाबा शाबालाबा करतात त्यांनाच ती भाषा समजत नाही तर दुसऱ्यांना कसं समजवणार. अशा सेवक पास्टर लोकांपासून सावधान राहा, सतर्क राहा. कारण की वचन मध्ये काय लिहिलं आहे. पहिला पत्रस 5 अध्याय त्याचं 8वं वचन ते मी तुमच्या समोर ठेवेन. कारण की शैतान काय करू शकतो ते हे तुम्हाला या वचनाच्या माध्यमातून समजेल. सावध आणि जागरूक असा. तुमचा बैरी जो शैतान आहे तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो. म्हणून खोटी शिक्षा देणाऱ्या पास्टरांपासून वेगळे व्हा. कारण शैतान हा चालाक आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तर असे लोक जे खोटं बोलून लोकांना शिकवितात त्या सेवक पास्टर पासून लांबच राहा. हालेलुया. आपण वचनाकडे जाऊया आणि 7वं वचन हे मी तुमच्या समोर ठेवतोय. आणि 7वं वचन मध्ये काय लिहिलं आहे आपण समजून घेऊया. ह्या सर्व गोष्टी समजून घेऊया आज.
अन्य भाषाविषयी। यामुळे यहुदी लोक अशंभित झाले. त्यांना हे समजत न होते की प्रेषित हे कसे करू शकले, आणि ते म्हणाले, पहा, ही माणसे प्रेरित ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत, ती सर्व गलिली आहे. म्हणजेच ते सर्व गलिली होते. ते लोक ती भाषा ऐकून चकित झाले आणि म्हणाले की हे कसे शक्य झाले, हे त्यांच्याने कसं शक्य झाले, हे सर्व बोलणारे तर गलिली आहे. त्यांना हे वाटत होतं की हे सर्व बोलणारे हे गलिली आहेत, आणि आपण काय ऐकत आहोत की त्यांच्या तोंडातून निघालेले शब्द हे आपण आपापल्या जन्मभूमीची भाषा आणि स्वतःची भाषा आपण प्रत्येक जण कसे ऐकतो, कारण की हे सर्व तर गलिली आहेत. पुढच्या वचनमध्ये जाऊया, आणि ते वचन 8वं वचन हे मी तुमच्या समोर ठेवतोय, आणि त्या वचनमध्ये काय लिहिलं आहे बघा. पण आपण त्यांचं बोलणं हे आपल्या स्वतःच्या भाषेत ऐकतो, हे कसे शक्य, कारण आपण भिन्न भिन्न देशाचे आहोत. म्हणजेच ते यहुदी प्रत्येक देशातील वेगवेगळी भाषा बोलणारे होते, आणि त्यांना आपापल्या भाषेत बोलताना स्वतःची भाषेत ऐकत होते. त्यामुळे ते म्हणाले की हे शक्य कसं झालं, कारण की त्या लोकांना समजत नव्हतं की हे सर्व बोलणारे जे अन्य भाषेतून बोलत होते ते सर्व गलिली होते, आणि प्रत्येक राष्ट्रामधून, प्रत्येक देशामधून जे भक्त यहुदी ती भाषा ऐकत होते, त्यांना आश्चर्यचकित झालं. त्यांना वाटलं की हे कसं काय शक्य झालं. म्हणजे जेव्हा पवित्र आत्मा उतरला तेव्हा सर्वप्रथम त्यांना अन्य भाषेचा वरदान दिला, म्हणजेच निरनिराळ्या भाषेचा वरदान दिला. आणि जी भाषा पवित्र आत्माने दिली होती ती भाषा म्हणजेच समजणारी भाषा होती. हे आपण या वचनाच्या माध्यमातून समजून घेतलं, आणि हे स्पष्ट झालं. 9वं वचन आणि 10वं वचन आणि 11वं वचन हे मी तुमच्या समोर ठेवतोय. समजून घ्या याच्यात काय लिहिलं आहे. नीट बघा याच्यात काय लिहिलं आहे. पार्थी, मेदी, एलाम, मेसोपोटेमिया, यहुदा, कप्पदुकिया, आसिया, फ्रुगिया, इजिप्त, कुरेने शहराजवळच्या लिबियाचे भाग, रोमचे प्रवासी, अरब प्रदेश, असे आपण सर्व निरनिराळ्या देशाचे आहोत, आणि आपल्यापैकी काही जन्मानेच यहुदी आहेत आणि काही धर्मांतरित आहेत. या लोकांचं बोलणं आपण आपापल्या भाषेत ऐकत आहोत. देवाविषयीच्या ज्या महान गोष्टी त्या बोलत आहेत त्या समजू शकतो, कारण की त्या ठिकाणी जे गलिली लोक, त्या सर्वांवर पवित्र आत्मा जेव्हा उतरला तेव्हा त्यांना पवित्र आत्म्याने सामर्थ्य दिला, शक्ती दिली, आणि त्या शक्तीने जी भाषा बोलत होते, म्हणजेच निरनिराळ्या भाषा, म्हणजेच अन्य भाषा बोलत होते, ती भाषा म्हणजेच समजणारी भाषा होती. आणि पवित्र देवाविषयीच्या ज्या महान गोष्टी ते लोक बोलत होते, त्या गोष्टी तिथं सर्व जमलेले, सर्व राष्ट्रांमधून, देशांमधून आलेले सर्व लोकांना समजत होती.
निरनिराळ्या भाषेचं वरदान म्हणजेच अन्य भाषाचं जो वरदान होतं, जी भाषा होती ती म्हणजे समजणारी भाषा दिली होती. हे आपण पवित्र शास्त्र बायबल मराठी प्रेषितांचे कृत्ये अध्याय 2 ह्याच्यामधून 1 ते 11 वचनांमध्ये स्पष्टपणे समजून घेतला आहे. आणि आता राबा शाबा शाकाठा राबा बोलणारे जर तुमच्या समोर बोलत असतील तर त्यांना नक्कीच सांगा की जे तुम्ही राबा राबा शाकाठा राबा रियाला बाबा अबालाबा शबालाब जे बोलता आहेत त्याचा अर्थ आम्हाला समजून सांगा. त्याचा अर्थ काय आहे हे आम्हाला समजून द्या असं त्यांना सांग. आणि जर ते त्या भाषेचा अर्थ सांगू शकत नाही आणि समजू शकत नाही तर तुम्ही मात्र समजून घ्या की हे देवाकडून आले आहे की राक्षसांकडून आले आहेत. कारण की देवाने जी भाषा दिली होती ती समजणारी भाषा होती. तर यांना जी भाषा दिली असेल ती भाषा त्यांना कोणी दिली असेल हे तुम्ही समजून घ्या. आणि मी एवढंच सांगेल की जे खोटं बोलून लोकांना वचन शिकवितात अशा खोट्या बोलणाऱ्या लोकांसाठी पवित्र शास्त्र बायबलमध्ये काही वचन लिहिलं आहे. ते वचन मी तुमच्या समोर ठेवेल. मी योहानाला झालेले प्रकटीकरण प्रकाशित वाक्य 22 त्याचं 15वं वचन मी तुमच्या समोर ठेवतोय. बघा त्याच्यात काय लिहिलं. कुत्रे शेटकी जादूटोणा करणारे व्यभिचारी मूर्तिपूजा करणारे निरनिराळ्या रीतीने लबाडी करणारे व लबाड बोलणारे व लबाडी बोलणारे राहतील. म्हणजेच लबाड बोलणारे म्हणजेच खोटं बोलणारे ना. खोटं बोलणारे जे देवाचं सत्य वचन लोकांना खोट्या रीतीने सांगणारे लोक हे बाहेर राहतील. हे मी स्वतःच बनवलेलं वाक्य नाही तर हे पवित्र शास्त्र बायबलमध्ये लिहिलेलं वाक्य आहे. म्हणजेच हे सर्व जे खोटं बोलून शिकविणारे लोकांसाठी. आणि शेवटी मी एवढंच सांगेन अशा राबा राबा शाकाठा राबा रियाला बाबा अबालाबा शबालाब बोलणाऱ्या सेवक पास्टर लोकांपासून सावधान राहा, सतर्क राहा. कारण ते तर खड्ड्यात पडतील पण तुम्हालाही त्या खड्ड्यात पाडतील. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं त्यांपासून सावधान राहा. असं वचन एवढंच आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच अजून नवीन विषयावर व्हिडिओ घेऊन येईल. सर्वांना जय येशू, जय मसीह की सलाम, प्रेज द लॉर्ड.